अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा छापा, 30,48,000चा मुद्देमाल जप्त। अवैध मद्य वाहतूक तसेच बनावट मद्य विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत 30,48,780 रुपयांचा देशी विदेशी मद्यसाठा, 3-4 चाकी वाहने आणि बनावट लेबले आणि बुचे जप्त केलेत। शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी 7 जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जालना जिल्ह्याचे अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली। भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 30 जुलै रोजी जालना घनसावंगी मार्गावरील गुरु पिंपरी शिवारात छापा टाकण्यात आला। यावेळी महिंद्रा मॅक्स वाहनातून साष्ट पिंपळगाव येथील देशी दारू दुकानासाठी नेला जाणारा मद्यसाठा तसेच विना वाहतूक परवान्याचा मद्यसाठा आढळून आला। घटनास्थळी महिंद्रा बोलेरो आणि मारुती सुझुकीचे कारही आढळून आली। या ठिकाणाहून 4 जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। चौकशीत मुख्य आरोपी संभाजी अंकुशराव कोल्हे हा घनसावंगी येथील चैतन्य बारमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं। त्याने चैतन्य बार तसेच तीर्थपुरी येथील इंद्रायणी बारमध्ये बनावट विदेशी मद्य विक्रीसाठी ठेवल्याची कबुली दिली। त्यानुसार दोन्ही बारवर छापे टाकण्यात आले असता प्रथमदर्शनी बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला। पुढील चौकशीत या रॅकेटमध्ये ईश्वर नारायण वाघमारे आणि सोपान भीमराव गुंजाळ यांचा सहभाग असल्याचं समोर आलंय। त्यानंतर ईश्वर वाघमारे यांच्या घराची झडती घेतली असता इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या बाटल्यांवर लावण्यासाठी वापरण्यात येणारे 500 बुचे आणि 1000 बनावट लेबले जप्त करण्यात आली।